4-5 दिवसानंतर माझी मुलगी आली. तिने मला सांगितलं, कसे झाले तुझे दर्शन? म्हटलं छान झाले. आणि मी मामाचा एक्सपिरियन्स सांगितलं. हे बघ, त्याने असं असं वाटलं, ते संपायलाच तयार नाही आहे. तर म्हणते, अरे माझ्यासाठी नाही तू ठेवलंस. म्हटलं खिचडी होती ना, म्हणून जरा मला असं वाटलं की खराब होईल, अन्न आहे, खराब होईल. एक आठवडा झाला असेल, ती अशीच खाली बसली होती फ्रीजमधनं काहीतरी सामान काढायला. तर फ्रीजमध्ये तो एक ते तसंच राहिलेलं तेवढं. ते कोणी ठेवलं? हां. ते नव्हतंच फ्रीजमध्ये ना. ओके. आमच्याकडे 3च होते. बरोबर, हो. 3 झाले सगळ्यांचे. हो. हे कुठून आलं? आणि ते पण फुल वरपर्यंत भरलेलं. ओके. ती मला म्हणते, तू मला सांगितलं की तू आणलंच नाही माझ्यासाठी, मग हे काय? म्हटलं कुठे आहे? तिने काढून दिलं मला. तो एवढं द्रोण पुन्हा भरलेला. म्हटलं हे बघ, हे तुझ्यासाठी ठेवलंय महाराजांनी. करेक्ट. ती पण एवढी इमोशनल झाली. तिने पण ते खाल्लं. हे झाले सेकंड नंबर. हां. थर्ड मी गेली गजानन महाराज. हां. तर आम्ही शेगावला गेलो तर तिथे पण स्वच्छता, डिसिप्लिन बघून खूप बरं वाटलं. पण खाली गाभाऱ्यामध्ये त्यांचं ते समाधी आहे. आणि पण तिथे ते काय भक्ताने आणलेले काय हार, नैवेद्य वगैरे काही तुम्हाला ॲक्सेप्ट नाही कर. पहिल्या मजल्यावर एक त्यांचं वेगळं देऊळ आहे, तिथे जाऊन सगळं द्यायचं. तर मी गेली तिकडे आणि मी ते ऑफरिंग दिलं. म्हणे नाही ताई, इकडे नाही द्यायचं, पहिल्या मजल्यावर द्यायचं. म्हटलं का असं? नाही म्हणे, इथे स्वच्छता, महाराजांना ना स्वच्छता खूप आवडायची, स्वच्छताचं पालन कर, तू वरती जा. ठीक आहे म्हटलं. मी गेली पहिल्या मजल्यावर. तर भटजींना दिलं. तर म्हणे, तुम्ही पहिल्यांदा आलात का? म्हटलं हो. त्याने जे काय द्यायचं होतं, घालायचं होतं दिलं. माझ्या हातात ताट दिली. म्हटलं 5 मिनटं जर आपण बसूया. आम्ही तिघे बसलो, मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी. आणि मी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, काय ना विचित्र, म्हणजे तुमची समाधी खाली, तिकडे नाही, वरती ऑफरिंग जायची, म्हणजे हे काय आहे? पण ठीक आहे, नियम आहे, मी काही करू शकत नाही. मनात चाललंय माझं. आणि गणगणगणात बोते, आपणच चालू झालं माझ्या मनात बोलायला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते बोलते आहे मी. की असं काय होतंय मला? म्हटलं माहिती नाही, असेल काहीतरी. एवढ्यात समोरून एवढा मोठा झेंडूचा फूल फाटकन माझ्या इकडे पडला. कोणी मारला तो? मी इकडे बघते, तिकडे बघते, भटजीला बघते. भटजी पण आपला बिझी आपलं काम करतोय. आजूबाजूला पण माणसं सगळी आपले गप्पा गोष्टी करते. हे एवढं मोठं झेंडूचं फूल कोणी माझ्या डोक्यावर मारलं? मी बाबांच्या मूर्तीकडे बघितलं. म्हटलं माझा वेलकम असा केला का? खाली नाही मिळालं तर म्हणे डोक्यावरच मारतं तुझ्या, घेऊन जात आहे. आणि त्या झेंडूच्या फुलाला गुलाबाची स्मेल. मी वास घेतला. म्हटलं तो गुलाबाची स्मेल येते. म्हटलं हे त्यांचाच आशीर्वाद आहे. घेतलं. मी आली. खूप बरं वाटलं की एक लास्ट मला असं वाटलं होतं की इथे मला काही एक्सपिरियन्स होणार नाही, आणि झाला. तर म्हणतात ना कधी कधी की चमत्कार को नमस्कार. तर कधी कधी आपल्याला, आपण जातो पण आपल्याला असं वाटतं की चमत्कार होणार तरच नमस्कार करणार. आणि माझ्यासाठी हे सगळे नवीन सद्गुरू होते. बरोबर. हेच अगर जर बाबांची लीला असती तर मी एवढं हे नाही केलं. तर बाबा एवढे चमत्कार केले, ते एक दिवस नाही केलं तर काय होतं? पण मी तुमच्याकडे पहिल्यांदा आली आणि जर तुम्ही नाही केलं तर मला ते अजिबात आवडणार नाही. त्याच्यानंतर मेहर बाबा. आता मेहर बाबाचं मला काही माहिती नाही. आणि मला एक दिवस स्वप्न पडतं की मी आणि माझे मिस्टर आम्ही एक कच्चा रस्ता आहे, आम्ही तिकडे चाललो आहे. आणि मी काय विचारात चालली आहे तेव्हा त्या काळात मला थोडं माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल जरा काळजी व्हायला लागली की बाबा सवय होते, आता लग्न व्हायला पाहिजे, एज्युकेशन झाली, सगळं झालं, शी स्टार्टेड वर्किंग ऑल्सो. पण का स्थळ येत नाही चांगले? म्हणजे स्थळ यायचे पण नॉट अप टू द मार्क. तर आपण आपल्या मुलाला जर एवढं शिक्षण दिलं आहे तर ॲटलिस्ट तेवढी तरी मॅच मेकिंग बघणारच ना आपण. तर मी बघते मागून मला एक आवाज येतो आहे
कि तू अपनी बेटी की इतनी फिक्र क्यों कर रही है, उसकी शादी जल्द हो जाएगी और लड़का राजघराणे का होगा. तर मी मागे वळून बघते की कोण कोण बोललं, माझ्या मनात विचार चालले आणि या माणसाला कसं कळलं. तर मी मागे वळून बघितलं तर ते पोनीटेल घातलेली आणि असा असा बेंड त्यांचा नाक होता आणि एवढे त्यांनी बलमुडा टाईप घातलेला. तर हसायला लागले. तर मी म्हटलं तुम्ही कोण आहात. काय बोलले नाही. माझ्याबरोबर गेले आणि ते कुटियामध्ये त्याने मला सांगितलं आहे आपण इथे बसूया. त्याच्यानंतर मी सकाळी उठून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला हे असं असं आले, पण हे कुठले सद्गुरू आहेत मला माहिती नाही. तर म्हणे कोणीतरी असणार, कारण तुझ्या मनाचं त्यांनी ओळखलं. तर ते कोणतरी असणार, नॉर्मल माणूस नाही आहे. आणि ते दिवस माताचे नवरात्री होते आणि मी अखंड ज्योत करायची. 4था नवरात्र होता आणि गुरुवार होता. तर माझ्या मिस्टरांना त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणीतरी मेहरबाबाची फोटो घातली आणि खाली लिहिलं मेहरबाबा. हे आले आणि मला म्हणतात हे बघ ना, हे कोणीतरी मला घातलं आहे, हे मेहरबाबा बघ. तर मी जेव्हा फोटो बघितला मी म्हटलं अरे हे तर तेच आहेत स्वप्नामध्ये. मग आम्ही रेकी स्टार्ट केली की मेहरबाबा कोण, कुठे, त्यांचं समाधी कुठे. तेव्हा नाव कळालं की मेहरबाबा, त्याच्या पुढे काही नाही. मग आम्ही त्या लेडीला कॉन्टॅक्ट केलं जिने ते पाठवलेलं, बाबा कोण आहेत, कुठे जायचं, कसं काय ते. मी यांना सांगितलं आता आपण ना जास्त उशीर करायचा नाही, माझी तब्येत पण त्या काळी खूप बिघडलेली होती, मला पोटाचा खूप त्रास होता, काही अन्न जिरायचं नाही. तर माझे मिस्टर म्हणायला लागले की तब्येत सुधरू दे मग आपण जाऊया. म्हटलं नाही, जायचं म्हणजे जायचं, तुम्ही बुकिंग करा आणि आपण निघू. तर आम्हाला काही माहिती नाही कुठे बुकिंग होते, कुठे राहायचं काय. कोणीतरी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ना अहमदनगरमध्ये हॉटेल बुक करा आणि तुमची गाडी असेल तर तिथून तुम्ही मेहराबादला जाऊ शकता. आम्ही तसंच केलं. आम्ही पोचलो, घरातून मी सांगून निघाली की बाबा मी ना इथून चालणार ती बरोबर तुमच्या मंदिराच्या बाहेरच थांबणार. पण म्हणतात ना की हे पण तुमची टेस्टिंग असते. रस्त्यात मला खूप त्रास झाला, रस्त्यावर मला काही खायला मिळालं नाही व्यवस्थित वगैरे आणि मी खूप वैतागली. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण एक काम करूया, आपण ना पहिलं हॉटेलमध्ये चेक इन करूया, बुकिंग तर आहेच आपली, काहीतरी खाऊया, फ्रेश होऊया आणि मग जाऊया, कारण ते मंदिर 8 वाजता बंद होतो. आपल्याकडे वेळ आहे, खूप वेळ आहे. माझ्या मिस्टराने ते ब्रेड बटर आणि चहा वगैरे माझ्यासाठी ऑर्डर केला आणि मी बेडवर पडली तर माझा डोळा लागला. तर ह्याने मला उठवलं नाही, म्हणजे थकवा झाला असेल आणि दिवसभर काही खाल्लं पण नाही आहे, आता उठेल तेव्हा बघेन. आणि एकदम मला 6ला जाग झाली. तर हे म्हणायला लागले चल आपल्याला निघायचं आहे, पण हे तू खाऊन घे पटकन. पटकन ते खाऊन घेतलं, तयार वयार झाली आणि मी गेली. तर मी बघितलं की स्वप्नाची मी वाट बघितली तीच वाट आहे. जात असताना रेल्वे ट्रॅक पण तेच आहे, कारण मला जे स्वप्नात आले ते सगळं ते पाथ, ते रेल्वे ट्रॅक सगळं तसंच दाखवलेलं. आणि जेव्हा मी तिथे पोचलो ते पण तसंच. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मी गाडीत आता तिकडे जाणार नाही, मी पायी जाणार. हे मला बोलले पण तुझ्यात तेवढी ताकद आहे का. म्हटलं नाही मी जाणार. म्हणजे स्वप्नामध्ये जो फील होता तो तुम्हाला घ्यायचा होता की ह्याच पाथवरनं मी चालणार. आणि मी चालायला लागली आणि जय मेहर बाबा, जय मेहर बाबा. नंतर जसं मी एंटर व्हायला गेली तर ती एक फॉरेनर होती, त्यांचे फॉरेनर्स खूप त्यांचे डिवोटीज आहेत. तर कारण ते इराणी आहेत म्हणजे बाय बर्थ. तर त्या लेडीने मला अडवलं, यू कॅनॉट गो इनसाइड. आय सेड वाय. ओ इट इज क्लोज्ड. म्हटलं हाऊ कम इट्स क्लोज्ड, एव्हरीबडी इज गोईंग. माझ्या मागून येणारी लोक आतमध्ये जाते आणि तू मला अडवतेस. यू वर सपोज टू कम इन द आफ्टरनून, यू आर कमिंग नाव, टेम्पल इज क्लोज्ड. म्हटलं असं का बोलते ही. मी बाजूला झाली, मला खूप एम्बॅरेसिंग फील झालं. माझे मिस्टर आणि माझी मुलगी हळूहळू मागून येत होते, पण मला घाई झाली होती की मला पहिलं जाऊन भेटायचं, पण ते मला अडवलं तिने.
तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, ही मला ना आतमध्ये जायला देत नाही आहे. तर माझे मिस्टर बोलले, का? चल. आम्ही गेलो आतमध्ये. पण मला विचित्र वाटलं की तिने मला का अडवलं आणि तेच का बोललं. आणि माझ्या लक्षातच आलं नाही की मी मुंबईवरनं निघायच्या अगोदर हे सांगितलं की मी सरळ तुमच्या देवळाच्या बाहेर माझी गाडी थांबणार आणि मी वाया हॉटेल खाऊन पिऊन येते. ते मला वाटतं त्यांना आवडलं नाही. आणि त्याने त्या बाईच्या तोंडूनच सांगितलं, आय वॉज वेटिंग फॉर यू अँड यू हॅव नॉट कम. द टेम्पल इज क्लोज्ड. पण मला तेव्हा ते नाही क्लिक झालं की हे माझंच म्हणणं मला परत येत आहे. तर मी बाहेर येऊन बसली आणि मी मेहरबाबांना सांगितलं की जर तुम्हाला मला असंच बोलवायचं होतं आणि इन्सल्ट करायची होती माझी, कारण 4 लोक बघायला लागले की बाई ह्याच बाईला का अडवलं, सगळे जात आहेत आणि हिलाच जायला देत नाही, म्हणजे ही कोणतरी पापी वगैरे असेल म्हणून अडवलं असेल हिला. म्हटलं आता मी कोणाला स्पष्टीकरण देऊ काय आहे आणि हे काय, मला तुमची काय लीला काही कळत नाही आहे. मी रागाने जाऊन बसली बेंचवर. तर तिथे कसं आहे माहिती आहे, तिथे तुम्हाला काय वाटायला देत नाही प्रसाद वगैरे, आणि ती लोक त्यांचे कोणतरी व्हॉलेंटियर्स उभे असतात तेच तुम्हाला देतात. आणि मोस्टली ते चॉकलेट्स वगैरे असं देतात, असं ओला प्रसाद असं काही नाही. आणि जवळपास पण कुठे तुम्हाला हार, फुलाची दुकान, मिठाईची दुकान काही नाही मिळणार. जस्ट गो, बाव डाऊन अँड दॅट्स ऑल.